मित्रांनो, जय हिंद। आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। वडिलांचे प्रेम अदृश्य असते भाग 1। हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। जगामध्ये फक्त बापच असतो, त्याची इच्छा असते की माझ्या मुलाने माझ्यापेक्षाही मोठे व्हावे व त्यासाठी तो कुंभार जसे मडके घडवीत असतो त्याचप्रमाणे त्याच्या मुलाला घडविण्याचा सतत प्रयत्न करीत असतो। परंतु त्याचे दुर्भाग्य आहे की बापाचे अदृश्य प्रेम त्यांना कधी कळेल काय। आई आपल्या मुलांना नेहमी सांगत असते की तिकडे जाऊ नको, नाहीतर तुला बाबा मारतील। बाबाबद्दल मुलांच्या मनामध्ये दहशत निर्माण करते। खूप कवी यांनी फक्त आई या विषयावरच खूप कविता लिहिलेल्या आहेत, परंतु वडील या विषयावर कविता लिहिण्यासाठी त्यांच्या शब्दकोशामध्ये जणू काही शब्द शिल्लक नव्हते। फक्त बोटावर मोजता येतील इतक्याच कवींनी बाप या विषयावर कविता केलेल्या आहेत। आईने बापाला बागुलबुवा बनविल्यामुळे मुलांचा आपल्या बापाला बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे। बाप म्हणजे निर्दयी, मरकुटा व कठोर काळजाचा असतो, परंतु बापाचे अदृश्य प्रेम त्यांना कधी कळेल का। आईने असे केल्यामुळे मुलं बापापासून दुरावतात, त्यांना मनामधून काढून टाकतात व फक्त आईवरच ज्यादा प्रेम करतात। मुलांना ठेच लागली तरी ते आई ग असे म्हणतात, परंतु जेव्हा त्यांच्यावर मोठे संकट येते त्यावेळेस त्यांना त्यांचा अदृश्य प्रेम करणारा बापच आठवतो आणि तेव्हा म्हणतात, अरे बाप रे। आई जेव्हा घरामध्ये असते तेव्हा खेळीमेळीचे वातावरण असते, परंतु जसा बाप घरात पाऊल ठेवतो तशी घरात शांतता पसरते। मुले शपथ देखील आईचीच घेतात, बापाच्या सौभाग्यामध्ये ते देखील नाही, हे त्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल। फक्त बाप पैसे कमविण्याची मशीन आहे काय? बापाविषयी एवढाच आदर आहे काय? मग तो मेल्यावर हंबरडा फोडून का रडतात? या प्रश्नाचे उत्तर द्याल का? बापाचे अदृश्य प्रेम तुम्हाला कधी कळेल का? बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाचे अदृश्य असलेले प्रेम तुम्हाला दिसत नाही काय? तुमच्या मनात नसलेल्या बापाची आठवण बाप गेल्यानंतरच येतात काय? बापाचे अदृश्य असलेले प्रेम तुम्हाला कधी कळेल का? डोळ्यामध्ये न दाखविता तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बापाचे प्रेम तुम्हाला दिसत नाही काय? बापाचे अदृश्य प्रेम तुम्हाला कधी कळेल का? मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहाव्या। व्हिडिओचा भाग 2 चा व्हिडिओ लवकरच बनवून पोस्ट करणार आहे। धन्यवाद।